श्री स्वामी समर्थ. माझ्या संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील देवी महालक्ष्मी पूजेचे महत्त्व आणि पूजाविधी. त्याचप्रमाणे यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय, किती गुरुवार आहेत आणि व्रताचे नियम काय आहेत. हिंदू कॅलेंडरप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी उपवास केला जातो. यासोबतच ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत महाराष्ट्राच्या अनेक भागात पाळलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन जीवन संपत्ती आणि समृद्धीनं सुखी होतं. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुखशांती लाभते. आपल्या घरी सुखशांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे. श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल. प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो. या महिन्यापासून सतयुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं. असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्त्व असते. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. हिंदू धर्मात वर्षातील सर्व 12 महिने विशेष आहेत. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यासाठी खास असतो, कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्तजयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे. यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबर 2024 पासून सुरू होत असून 5 डिसेंबरला पहिला गुरुवार, 12 डिसेंबरला दुसरा गुरुवार, 19 डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि चौथा गुरुवार हा 26 डिसेंबर रोजी आहे. चला तर मग जाणून घेऊया व्रताचे नियम व पूजाविधी. व्रताला प्रथम सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. पूजाविधीसह दर गुरुवारी लक्ष्मीव्रत करावे आणि संबंध वर्षभर दर गुरुवारी देवासमोर बसून श्री लक्ष्मी व्रताची कथा वाचावी व श्री लक्ष्मी महात्म्य वाचावे किंवा ऐकावे. व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा. रात्री कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे. गुरुवारी श्री लक्ष्मीची पूजा करताना आणि कथा महात्म्य वाचता ऐकताना शांत व आनंदी असावे. व्रताचे दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी. प्रेमाने व गुण्यागोविंदाने वागावे. जेव्हा काही कारणामुळे आपणास व्रताचे दिवशी पूजा करणे शक्य नसेल तेव्हा ती दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. इतर कोणताही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तर ते करण्यास हरकत नाही. वाटल्यास रात्री जेवू नये, पूजा करण्यास हरकत नाही. या पोथीच्या वाचना श्रवणाचा लाभ शेजारी पाजारी, आप्तमित्र इत्यादी सर्वांना घेऊ द्यावा. पोथीच्या वाचना श्रवणाने व्रताचे पुण्य लागते हे लक्षात ठेवावे.
मार्गशीर्षातील शेवटच्या गुरुवारी म्हणजे व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 7 सवाष्णींना अगर 7 कुमारिकांना आमंत्रण देऊन घरी बोलवावे. त्यांना हळद कुंकू लावावे. पूजा आरती वगैरे आटोपल्यानंतर प्रसाद म्हणून एक फळ व या पोथीची एक प्रत प्रत्येकीला देऊन नमस्कार करावा. हेच व्रताचे उद्यापन. व्रताला सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करावी. ते न साधल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात केली तरी चालेल. पण या व्रताचे उद्यापन मात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच करावयाचे. लक्ष्मी संपत्ती प्राप्त होण्यासाठी पुरुषांनीही यातील श्री लक्ष्मी महात्म्य अवश्य वाचावे. आता आपण जाणून घेऊया श्री लक्ष्मीच्या पूजेची रचना, स्थापना व विसर्जन. घरात स्वच्छ जागी शेणाने थोडी जागा सारवावी. लादी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग अगर पाट ठेवावा. पाटासभोवती रांगोळी काढावी. पाटावर मधोमध थोडे तांदूळ अगर गहू वर्तुळाकार पसरून ठेवावे. त्यावर थोडे हळद कुंकू वाहावे. एक तांब्या किंवा कलश स्वच्छ घासावा. त्यात पाणी भरून पैसा, सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या. कलशाच्या तोंडावर 5 तऱ्हेच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा 5 झाडांची पाने रचून ठेवावी. वर नारळ ठेवावा. हाच नारळ उद्यापनापर्यंत घ्यावयाचा. कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंना हळदी कुंकवाची बोटे ओढावी. अशा रीतीने सजविलेला कलश पाटावर पसरलेल्या तांदळावर अगर गव्हाच्या वर्तुळावर नीट ठेवावा. तसेच श्री लक्ष्मीचा फोटो व यंत्र ठेवावे. जवळ 1 रुपयाचे नाणे ठेवावे. उद्यापनापर्यंत हाच 1 रुपया पूजेला घ्यावयाचा. उद्यापनानंतर तो तिजोरीत ठेवायचा. नंतर स्वतः आचमन करून लक्ष्मीची पंचोपचार पूजा करावी. स्नान, हळद कुंकू वाहणे, फुले वाहणे, अगरबत्ती, धूपदीप ओवाळणे आणि नमस्कार करणे, नैवेद्य करून प्रार्थना करणे ही पंचोपचार पूजा होय. श्री लक्ष्मीला स्नान घालताना फोटो खराब होणार नाही अशा बेताने दुर्वांनी अगर तुळशीपत्राने तसबिरीवर व कलशावर थोडे पाणी शिंपडावे. नैवेद्यासाठी केळे किंवा इतर फळे ठेवावी. एका वाटीतून दूध मात्र अवश्य ठेवावे. समोर पाटावर बसून श्री लक्ष्मी व्रताची कथा वाचून नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. अगर दुसऱ्याला वाचायला सांगून आपण ऐकावे. नैवेद्य दाखवून लक्ष्मीसमोर हात जोडून बसावे आणि पोथीत दिलेले श्री लक्ष्मी नमनाष्टक म्हणावे व मनातल्या मनात आपली इच्छा देवीला सांगावी. ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. नंतर आरती म्हणून अगरबत्ती व निरांजन ओवाळावे. साष्टांग नमस्कार घालावा. रात्री परत श्री लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून गोड पक्वान्नाचा महानैवेद्य दाखवावा. गाईसाठी एक वेगळे पान वाढून ते तिला द्यावे आणि सर्व कुटुंबियांसह आनंदाने प्रसन्न मनाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कलशातील डहाळे अगर पाने घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवावी. कलशातील पाणी समुद्रात, नदीत, विहिरीत, तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावे आणि पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करावा. काही वेळाने डहाळे उचलून साठविलेल्या फुलोऱ्यात ठेवावे. हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन असे प्रत्यक्ष श्री लक्ष्मीनेच पद्मपुराणात सांगितले आहे. उद्यापनानंतर तांब्यातील पैसा, सुपारी, वरील नारळ व प्रथमपासून साठलेला सर्व फुलोरा समुद्रात, नदीत अगर तलावात सोडावा. वाहत्या पाण्यात सोडावा व नमस्कार करावा.